ओबीसी आरक्षण उपसमितीची आज बैठक। उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। ओबीसी आरक्षण उपसमितीची आज बैठक होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। छगन भुजबळ, अतुल सावेंसह इतर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। मराठा समाजाच्या जीआर बद्दल या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। या बैठकीला छगन भुजबळ, अतुल सावे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये कुणबी आणि मराठा वेगळे आहेत याचे पुरावे छगन भुजबळ सादर करतील। तर मराठा उपसमितीने जीआर काढताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे। कुणबी आणि मराठा वेगळे आहेत याचे पुरावे भुजबळ सादर करणार असल्याची माहिती। या बैठकीतील महत्त्वाचे सूत्र या पुराव्यांवरून आता पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच आज उपसमिती ओबीसीची बैठक आहे। ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी उपसमिती नेमली होती त्याच पद्धतीने ओबीसी आरक्षणासाठी देखील उपसमिती नेमली आहे। खरं तर मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी ही जी उपसमिती आहे ती काम करते सध्या। आणि उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत ते चंद्रशेखर बावनकुळे आहेत आणि ह्यांनी ही बैठक आज बोलवलेली आहे। या बैठकीला छगन भुजबळ, अतुल सावे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दत्तात्रय भरणे हे सगळे जे ओबीसी नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत। आणि या बैठकीत कुणबी आणि मराठा वेगळे आहेत याचे पुरावे जे आहेत ते छगन भुजबळ सादर करणार असल्याची माहिती मिळते। मराठा उपसमितीने जीआर काढताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या यावरही बैठकीत चर्चा होणार आहे। आणि कुणबी आणि मराठा वेगळे आहेत याचे पुरावे तर भुजबळ सादर करणार आहेत। मात्र या संदर्भात जेव्हा आपण ओबीसी समाजाच्या ज्या बैठका सातत्याने होत आहेत त्यामध्ये भुजबळ आणि वडेट्टीवार दोघेही न्यायालयात जाण्याच्या देखील तयारीत आहेत। त्यामुळे ओबीसी लढाई जी आहे ओबीसी आरक्षणासाठी ती दोन्ही पातळींवर होणार आहे। ही लढाई रस्त्यावरची देखील असणार आहे आणि त्याचबरोबर न्यायिक देखील असेल। आणि यावेळेला वडेट्टीवार यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही छगन भुजबळ यांच्या बरोबर आहोत। जे ओबीसी नेते आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही आहोत आणि आम्ही एकत्रच लढणार आहोत। त्यामुळे हे सगळे एकत्र लढणार का की वडेट्टीवार पुन्हा एकदा वेगळी भूमिका घेणार? छगन भुजबळ सत्तेतच आहेत त्यामुळे सत्तेचे मंत्री म्हणून ते नेमकं काय ओबीसी साठी करणार आणि आरक्षणासंदर्भात ते काय निर्णय घेत आहेत ते देखील कोर्टात जाण्याच्या तयारीत होते। त्यामुळे ते कोर्टात जाणार का हे सगळं बघणं आज या बैठकीच्या निमित्ताने महत्त्वाचं असणार आहे। नील जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।